नमस्कार मुलांनो. मागील सत्रात आपण शारीरिक बदलांबद्दल शिकलो. आता या सत्रात आपण इयत्ता 7वी विज्ञानमधील भौतिक आणि रासायनिक बदल या धड्यातून रासायनिक बदलांबद्दल शिकूया. शिकवण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी आपण याबद्दल समजून घेण्यास सक्षम असाल की रासायनिक बदल म्हणजे काय? लोह आणि प्रतिबंधांच्या गंजणे गंज गॅल्व्हनायझेशन कापलेल्या भाज्या आणि फळांमध्ये रंग बदलण्याचे कारण आणि त्यांचे प्रतिबंध. रासायनिक बदलांचे निरीक्षण करण्यासाठी क्रियाकलाप. या धड्यातील कीवर्ड्स. रासायनिक बदल. एक बदल ज्यामध्ये एक किंवा अधिक नवीन पदार्थ तयार होतात. गंजणे. गंज. गॅल्व्हनायझेशन. एक प्रक्रिया ज्यामध्ये जास्त धातूंचा पातळ थर लोखंडी वस्तूंवर जमा होतो. सुरू करण्यापूर्वी या सत्राच्या संकल्पना नकाशा पाहूया. ज्या बदलामध्ये एक किंवा अधिक नवीन पदार्थ तयार होतात त्याला रासायनिक बदल असे म्हणलं जातं. रासायनिक बदलाला रासायनिक प्रतिक्रिया असेही म्हणतात. आपल्याला जीवनात रासायनिक बदल खूप महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ, आपल्या शरीरातील अन्नाचे पचन, फळे पिकणे, द्राक्ष आंबणे इत्यादी रासायनिक बदलांच्या मालिकेमुळे घडतात. औषध हे रासायनिक अभिक्रियांचा साखळीचे अंतिम उत्पादन आहे. उपयुक्त नवीन साहित्य जसे की प्लास्टिक आणि डिटर्जंट रासायनिक अभिक्रियांद्वारा तयार केले जातात. प्रत्येक नवीन साहित्य रासायनिक बदलांचा अभ्यास करून शोधला जातो. एक बदल ज्याच्याशी तुम्ही परिचित आहात ते म्हणजे लोखंडाचा गंज. तुम्ही लोखंडी खिळे, लोखंडी गेट्स, लोखंडी बेंच किंवा लोखंडी तुकडे मोकळ्या मैदानात बराच काळ ठेवलेले असतील. निरीक्षण करताना तुम्हाला लोखंडी वस्तूंचा पृष्ठभागांवर तपकिरी थर दिसला असेल. याला गंज असे म्हणतात आणि प्रक्रियेला गंज असे म्हणतात. हा एक बदल आहे जो लोखंडी वस्तूंवर परिणाम करतो आणि हळूहळू त्यांचा नाश करतो. लोखंडी वस्तू दीर्घकाळ हवेच्या संपर्कात राहिल्यास त्यांना गंज का येतो?
जेव्हा लोह दीर्घकाळ हवेच्या संपर्कात राहतो, तेव्हा हवेतील ऑक्सिजन ओलसर हवेच्या उपस्थितीत त्यांच्याशी क्रिया करते आणि लोहाच्या वस्तूंवर गंज म्हणून लोह ऑक्साईड नावाचा नवीन पदार्थ तयार करते. ही प्रक्रिया गंजणे म्हणून ओळखली जाते. लोह प्लस ऑक्सिजन प्लस पाणी इज इक्वल टू गंज म्हणजे आयरन ऑक्साईड. गंजण्याची गती ओलावा आणि उपलब्ध वेळेवर अवलंबून असते. हवेतील आर्द्रता जितकी जास्त असेल तितकी लोह गंजणे जलद होतं. गंज रेखण्याचे काही मार्ग आहेत. लोखंडी वस्तूंना हवा, पाणी किंवा दोन्ही मधील ऑक्सिजनच्या थेट संपर्कात येऊ देऊ नका. लोखंडी वस्तूंवर पेंट किंवा ग्रीसचा कोट लावा. आता गंज म्हणजे काय ते पाहू. जेव्हा तांब्याची भांडे हवेच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यावर हिरवट रंगाचा आवरण आढळतो. जेव्हा तांबा हवेत असलेल्या ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडवर प्रतिक्रिया देते तेव्हा हा हिरवा रंग त्यावर होतो. हा कोट तांब्याला आणखी गंजण्यापासून वाचवतो. हे क्षरणाचे उदाहरण आहे. गंज टाळण्यासाठी दुसरी पद्धत म्हणजे गॅल्व्हनायझेशन. तुम्ही सायकलची हँडल, सायकल आणि मोटरसायकलचे धातूचे रिम, पाण्याच्या पाईपलाईन, सिनेमा हॉल आणि शॉपिंग मॉल्सच्या पायऱ्यांवर लावलेले पांढरे कोटेड मेटल रेलिंग इत्यादी पाहिलीच असेल. तुमच्या लक्षात आले की वरील सर्व वस्तू लोखंडाचे बनलेले आहेत, परंतु हवेच्या संपर्कात आले तरीही गंजत नाहीत. लोखंडी वस्तू हवा किंवा पाण्यात किंवा दोन्ही ऑक्सिजनच्या संपर्कात येण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्यावर क्रोमियम किंवा झिंक सारख्या दुसऱ्या धातूंचा थर लावला जातो. लोखंडावर धातूचा थर चढवण्याच्या या प्रक्रियेला गॅल्व्हनायझेशन असे म्हणतात. आता कापलेली फळे आणि भाज्यांमध्ये रंग बदलण्याचे कारण समजून घेण्याची एक क्रियाकलाप करूया. एक सफरचंद, वांगी आणि एक बटाटा घ्या. प्रत्येकाचे लहान तुकडे करा आणि काही काळ मोकळ्या हवेत उघडा. तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या बाह्य पृष्ठांवर तपकिरी रंग आला आहे. याचे कारण असे आहे की फळे आणि भाज्या कापल्यावर हवेतील ऑक्सिजनवर प्रतिक्रिया देतात. भाजीपाला आणि फळे कापल्यानंतर रंग देऊ नयेत यासाठी काही पद्धती आहेत. त्यांना मीठ पाण्यात घाला. खारट पाणी बटाटा आणि वांग्याच्या बाह्य पृष्ठभागांवर रंग येण्यापासून प्रतिबंधित करते.
पाण्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा रस यासारख्या ॲसिडचे अल्प प्रमाणात सेवन केल्यास भाज्या तपकिरी होण्यापासून बचाव होतो. तपकिरी होऊ नये म्हणून तुम्ही कापलेल्या फळांचा पृष्ठभागांवर लिंबूसारख्या लिंबूवर्गीय फळांचा रसाने देखील घासू शकता. आता रासायनिक बदल पाहण्यासाठी एक क्रियाकलाप करूया. मॅग्नेशियम रिबनचा एक छोटा तुकडा घ्या. टीप मेणबत्तीच्या ज्योतीजवळ आणा. तो एक चमकदार पांढऱ्या रंगाने जळते आणि एक पावडर राख मागे ठेवते. जेव्हा ऑक्सिजनच्या उपस्थितीत मॅग्नेशियम जळते तेव्हा ते पावडर राखाच्या स्वरूपात मॅग्नेशियम ऑक्साईड तयार करते, जे एक नवीन पदार्थ आहे. मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू मॅग्नेशियम ऑक्साईड. राख गोळा करा आणि थोड्या प्रमाणात पाण्यात मिसळा आणि ते विरघळवा. आणखी एक नवीन पदार्थ तयार होतो, तो मॅग्नेशियम ऑक्साईड प्लस वॉटर इज इक्वल टू मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. ते आम्ल आहे की बेस आहे हे ठरवण्यासाठी निळ्या आणि लाल लिटमस पेपरसह मिश्रणांची चाचणी करा. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा एक आधार आहे, कारण तो लाल लिटमस निळा होतो तर निळा लिटमस अपरिवर्तित राहतो. रासायनिक बदलाचे निरीक्षण करण्यासाठी दुसरी क्रिया करूया. पाण्याचा अर्धा भरलेला बीकर घ्या आणि त्यात एक चमचा कॉपर सल्फेट घाला. आता कॉपर सल्फेटच्या द्रावणात सल्फ्युरिक ॲसिडचे काही थेंब घाला. आम्हाला निळ्या रंगाचे द्रवण मिळते. त्याचे काही नमुना द्रवण दुसऱ्या बीकरमध्ये घ्या आणि बाजूला ठेवा. पहिल्या बीकरमध्ये द्रवणात एक लोखंडी खिळा घाला आणि अर्धा तास बिना दिक्कत ठेवा. ज्या द्रवणात लोखंडी खिळा टाकला जातो त्या द्रवणाचा रंग बाजूला ठेवलेल्या नमुना द्रवणाशी तुलना करा. आता बीकरमधून खिळे काढा. आमच्या लक्षात येते की निळ्या रंगाचे द्रवण हिरव्या रंगात बदलते आणि लोखंडी खिळ्यांवर तपकिरी रंगाचा साठा दिसून येतो. आपल्याला लक्षात आलेले बदल कॉपर सल्फेट आणि लोह यांच्यातील अभिक्रियेमुळे झालेला आहे. द्रवणाचा रंग निळ्यापासून हिरव्यामध्ये बदलणे हे लोह सल्फेट या नवीन पदार्थाच्या निर्मितीमुळे होतो. लोखंडी खिळ्यावरील तपकिरी ठेवा तांबे आहे. आणखी एक नवीन पदार्थ कॉपर सल्फेट द्रवण जे निळ्या रंगाचं आहे प्लस लोह सल्फेट द्रवण जे हिरव्या रंगाचं आहे प्लस तांबे जे तपकिरी आहे. रासायनिक बदलांचे निरीक्षण करण्यासाठी दुसरी क्रिया करूया. टेस्ट ट्यूबमध्ये सुमारे 1 चमचे व्हिनेगर घ्या. त्यात चिमूटभर बेकिंग सोडा घाला. आम्हाला शिक्स्करांचा आवाज ऐकू येईल आणि गॅसचे फुगे बाहेर येताना दिसतील. हा गॅस ताजे तयार केलेल्या चुन्याच्या पाण्यातून पास करा. आपण पाहतो की लिंबूचे पाणी
दुधाळ पांढऱ्या रंगात बदलते. हे दर्शविते की चाचणी ट्यूबमध्ये पाठवलेले वायू कार्बन डायऑक्साईड आहे. विनेगर प्लस बेकिंग सोडा इज इक्वल टू कार्बन डायऑक्साईड प्लस इतर पदार्थ. कार्बन डायऑक्साईड प्लस चुनाचे पाणी इज इक्वल टू कॅल्शियम कार्बोनेट प्लस पाणी. या अभिक्रियांमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि कॅल्शियम कार्बोनेट सारखे नवीन पदार्थ तयार होतात. वरील सर्व क्रियांवरून आपण लक्षात घेतले आहे की रासायनिक बदलांमध्ये एक किंवा अधिक नवीन पदार्थ तयार होतात. नवीन उत्पादनाव्यतिरिक्त खालील रासायनिक बदलांसह असू शकतात. उष्णता, प्रकाश किंवा इतर कोणतीही विकिरण सोडले जाऊ शकतात किंवा शोषले जाऊ शकतात. ध्वनी निर्माण होऊ शकते, वासात बदल होऊ शकतो किंवा नवीन वास सोडला जाऊ शकतो. रंग बदलू शकतो किंवा गॅस तयार होऊ शकतो. जेव्हा पदार्थाचा रचनेत बदल होतो तेव्हा त्याला रासायनिक बदल असे म्हणतात. रासायनिक बदलांमध्ये नवीन पदार्थ तयार होतो. रासायनिक बदलाला रासायनिक प्रतिक्रिया असेही म्हणलं जातं. हवेतील आर्द्रता जितकी जास्त असेल तितके लोह गंजणे जलद होते. कोणत्याही धातूवर जास्त जमा करणाऱ्या प्रक्रियेला गॅल्व्हनायझेशन असे म्हणतात.